आय हॅड नॉट सीन दिस मॅन. मी फक्त 2 रिहर्सल्स केले होते त्यांच्याबरोबर, नुकतेच सुरुवात केली होते. आणि त्यांची जी एंट्री असायची इन अ ब्लू सूट अँड अ पिंक शर्ट, सगळ्या बायका थिएटरमधल्या अशा करायच्या. ही वॉज सो हँडसम. आणि त्याच दिवशी मी माझ्या मनात ठरवलं, लग्न या माणसाचीच करणार. लव्ह ॲट फर्स्ट साईट. लव्ह ॲट फर्स्ट साईट फॉर मी. ही डिडंट इवन नो. फॉर मी इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट. इतकी जोडी आमची पॉप्युलर झाली की मी 7 महिन्याची गरोदर पोट घेऊन सुद्धा रमाबाई करत होते. कारण मला रिप्लेसमेंटच मिळत नव्हती. अँड पीपल वर नॉट रेडी टू एक्सेप्ट एनिबडी एल्स. मोठी माणसं घरात असली पाहिजेत. दे आर अ बिग सपोर्ट सिस्टम. नुसतंच तुमच्यासाठी नाही, पण इवन फॉर युअर चिल्ड्रन अ बिग सपोर्ट सिस्टम. सगळे संस्कार त्यांच्याकडनं येतात, आजी आजोबांकडनं. माझी आई होती, ती मला म्हणाली, जा तुला करिअर करायला पाहिजे, डोंट वरी अबाउट होम, मी आहे, 2 मुली मी बघीन. हां. आणि मी अबुधाबीला गेले नोकरी करायला. नमस्कार मंडळी, अमृता फिल्मच्या 1 on 1 या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नेहमीच म्हणतो, प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते. 1 मिनिट. आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा एक स्ट्रॉंग पुरुष असतो. दिस इज अ कॉन्ट्रोवर्सी, पण इट इज अ फॅक्ट. माझ्या बाबतीत तरी आहे. तुम्हाला समजलंच असेल कोण आपल्याकडे आज आलेले आहे. मिसेस विक्रम गोखले, म्हणजेच वृषाली गोखले. नमस्कार. नमस्कार वृषाली, तुझं स्वागत करते माझ्या कार्यक्रमामध्ये. मला आत्ता तू इतक्या स्ट्रॉंगली म्हणालीस की यशस्वी स्त्रीच्या मागेही एक पुरुष असतो, ते कसं मला सांग. ॲक्च्युली जेव्हा मी विक्रमला भेटले, आय वॉज जस्ट आउट ऑफ कॉलेज. त्यामुळे मला इतकी मी एक्सपोज झाले. मी फार प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमधनं आले होते. वडील माझे टाटामध्ये होते आणि कॉन्व्हेंट एज्युकेशन असल्यामुळे, गर्ल्स स्कूल असल्यामुळे मला फारसं एक्सपोजर नव्हतं. पण जेव्हा विक्रमशी माझं लग्न झालं आणि नंतर वेन आय स्टार्टेड लुकिंग ॲट द वर्ल्ड, त्यावेळेला मला असं कळलं की आपल्याला फारसं काय माहिती नाही आहे. म्हणजे एक एक्झाम्पल तुला देते की मी कधी 5 स्टार हॉटेलमध्ये गेले नव्हते. तर ते मला घेऊन गेले. मला म्हणाले काही नाही, जायचं. घेऊन गेले. सेंटॉर होतं त्यावेळेला. आणि मी फार बाचकत गेले होते. पण तुला सांगायला मला खूप आनंद होतो की मी नंतर ओबरॉय शेरेटन हॉटेलची सिक्युरिटी ऑफिसर होते. वा. आणि हे सगळं मला प्रोत्साहन मिळालं विक्रमकडनं की बाहेर जायचं, बघायचं, जगाकडे बघायचं. त्याच्याशिवाय काही कळणार नाही. घरात बसून नुसतंच बुकी एज्युकेशन इज नॉट इनफ. यू हॅव टू बी एक्सपोज. बाहेर जाऊन माणसांना भेटलं पाहिजे, एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. त्यामुळे आय थिंक मी जी आज मी जी स्ट्रॉंगली उभी आहे ती फक्त माझ्या नवऱ्यामुळे. तू पहिल्यापासून स्ट्रॉंग लेडी होतीस. तू नाटकात कामं करत होतीस, तू सिरियलमध्ये कामं करत, तू चित्रपटात कामं करत, तू स्वतःच्या पायावर उभी होतीस. तुझं एक नाटक होतं स्वामी, तू आणि विक्रमजी त्यात होते. म्हणजे ते माझ्या डोक्यात बसले. अजून तुझं रूप, विक्रमजींचं रूप इतके देखणे दिसत होते. ते तू इतकी सुरेख दिसत होती नऊवारी साडीमध्ये. तर तुझं करिअर कसं काय केलंस? नाही, आम्ही फार अकॅडमिकली ओरिएंटेड होते. आणि लक बाय चान्स काय झालं की मला बर्माशेलच्या ग्रुपमधनं राज्यनाट्य स्पर्धेत मी भाग घेतला. आणि मी ठाणा जो काय बॉडी कॉल इट ब्रांच विभाग त्याच्यातनं मी बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून निवडली गेले. माझ्याबरोबर त्याच वर्षी बेस्ट ॲक्टर विनय आपटे होता ब्रांदसाठी. आणि मी असंही एक शाकुंतलसाठी बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून आले. माझी आई खूप वर्ष नाटकात काम करते. म्हणजे ती दानासाहेब फाटकांपासून तिने काम केलेलं आहे. आईचं नाव काय? कुसुम सुळे. आणि गारंबीच्या बापूमध्ये तिने जवळजवळ 1,500 प्रयोग केले. त्यामुळे मोहन काका, माझे वडील, माझे आई, दे वर व्हेरी गुड फ्रेंड्स. आणि ज्या वर्षी मला अवॉर्ड मिळालं त्या वर्षी मला मोहन काका म्हणाले, आता मी नवीन नाटक काढणार आहे, त्याच्यामध्ये तुला हिरोईनचं काम करायचं आहे. तर मला काही मी फार सिरियसली घेतलं नाही. आय डिडंट वॉन्ट टू डू थिएटर. पण म्हणतात ना की कुठेतरी ते जुळलेलं असतं. आणि अचानकपणे ललिता केंकरेंनी नाटक सोडल्यामुळे मी
2दा गरुड झेप फक्त स्टेजवर बघितलं आणि तिसऱ्या वेळेला मी स्टेजवर उभी राहिले टू हेल्प मोहन काका, की प्रयोग लागलेले आहेत, दौरे लागलेले आहेत, आणि मी पुतळ्याचं काम केलं. आणि लगेच त्याच्यानंतर मोहन काकांनी स्वामी अनाऊन्स केलं. त्या वर्षी अनफॉर्च्युनेटली आय लॉस्ट माय फादर इन 1974. आय लॉस्ट माय फादर. त्यामुळे फॉर मी इट बिकेम अ सोर्स ऑफ अर्निंग नाटक, आणि आय हॅड टू लिव्ह माय एज्युकेशन हाफवे. पण मी माझं एज्युकेशन अकॅडमिकली जरी सोडलं तरी मी प्रचंड वाचन केलं. आय यूज टू रीड एनिथिंग अँड एव्हरीथिंग. त्यामुळे आय केप्ट माय सेल्फ अपडेटेड ऑन एनी अँड एव्हरी सब्जेक्ट विच वॉज अवेलेबल. स्वामीच्या वेळेला जेव्हा मोहन काकांनी सांगितलं की, मी म्हटलं हे कोण माझ्याबरोबर काम करणार आहे, तेव्हा ते म्हणाले एक चंद्रकांत गोखले यांना तू ओळखतेस. म्हटलं हो, फिल्म्समध्ये ते बघितले. त्यांचा मुलगा आहे विक्रम गोखले, तर तो माधवरावांचं काम करणार आहे. आय हॅड नॉट इवन सीन हिम. माझा काही फारसा संबंध नव्हता थिएटर बिटरशी. तर मला मोहन काका म्हणाले की उद्या जास्वंदीचा प्रयोग आहे शिवाजीमध्ये, ते तू जाऊन बघ. आणि दुसरा एक काहीतरी नाटक होते त्यांचं. तसं मी फक्त नाटक बघायला गेले आणि मला अगदी विविडली आठवते, आय हॅड नॉट सीन दिस मॅन. मी फक्त 2 रिहर्सल्स केले होते त्यांच्याबरोबर, नुकतेच सुरुवात केली होते. आणि त्यांची जी एंट्री असायची इन अ ब्लू सूट अँड अ पिंक शर्ट, सगळ्या बायका थिएटरमधल्या अशा करायच्या. ही वॉज सो हँडसम. आणि नॉट जस्ट हँडसम, हिज नेचर, ते मला नंतर कळलं की वॉज व्हेरी व्हेरी गुड नेचर्ड, व्हेरी काइंड, व्हेरी कंपॅशनेट, व्हेरी गुड नेचर्ड. आणि त्याच दिवशी मी माझ्या मनात ठरवलं, लग्न या माणसाचीच करणार. लव्ह ॲट फर्स्ट साईट. लव्ह ॲट फर्स्ट साईट फॉर मी. ही डिडंट इवन नो. फॉर मी इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट. म्हणजे माझी काकी त्यांना ओळखत होती आणि मी काकीला म्हटलं, काकी लग्न करेन तर यांच्याशीच करणार, नाही तर नाही करणार. इट वॉज टू प्रिझम्पशियस ऑफ मी अँड आय जस्ट स्टेड इन द बॅकग्राऊंड. आय नेव्हर एक्सप्रेस माय सेल्फ. आणि तुला आश्चर्य वाटेल, त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं की मला वाटतं ही मुलगी तुझ्या प्रेमात पडलेली आहे, तर तुला जर लग्नाचं सिरियस वाटत असेल तू विचार. आणि मग त्यांनी मला विचारलं मोस्ट अनरोमॅन्टिकली, आपण लग्न करायचं का, असं कोणी प्रपोज करतं? तर मला तर काय उकळ्याच फुटत होत्या आनंदाच्या. मी म्हटलं हो, पण यू हॅव टू स्पीक टू माय मदर. माझ्या आईला येऊन भेटा. मग पुढे सगळं जमलं. अँड आय मेट हिम ऑन 18th of December 1974 and 12th of May 1975 we were married, which I had not even thought की मी कधी लग्न इतक्या लवकर करेन. मला खूप शिकायचं होतं, पण ते काय लिहिलेलं असतं इथे. अँड नॉट अ डे आय रिग्रेटेड टिल ही पास्ट अवे इन 26 November 2022. एक दिवस मी रिग्रेट केला नाही की मी या माणसाशी लग्न का केलं. अप्स अँड डाऊन सगळ्यांचेच येतात. हो, तसं नसलं तर व्हॉट इज अ मॅरेज अँड व्हॉट इज फ्रेंडशिप अँड व्हॉट इज लॉयल्टी. पण नो रिग्रेट्स ॲट ऑल. आता नाटकात ॲक्टिंग करण्याचा अनुभव कसा होता तुझा, आणि किती वर्ष नाटकात? मी तर खूपच नाईव्ह होते त्यावेळेला. मला असं वाटतं ओके ॲक्ट्रेस, ठीक आहे, त्यांच्या माने तर नाही ग, छान करत होती. नाही, लोकांना खूप आवडायचं. आमची जोडी खूप झाली. इतकी जोडी आमची पॉप्युलर झाली की मी 7 महिन्याची गरोदर पोट घेऊन सुद्धा रमाबाई करत होते, कारण मला रिप्लेसमेंटच मिळत नव्हती. अँड पीपल वर नॉट रेडी टू एक्सेप्ट एनीबडी एल्स. शेवटी माझ्या आई माझी पुट फुट डाऊन. त्यामुळे 7 महिने पूर्ण होत आलेले आहेत. आय थिंक वी शुड स्टॉप नाव. पण तोपर्यंत मी काम करत होते. अँड एक्सपिरियन्स म्हणजे काय, फॉर मी इट वॉज वी वर डेटिंग ॲट दॅट टाइम. म्हणजे पीपल डिड नॉट नो, बट वी वर गेटिंग सिरियस विथ इच अदर. अँड इट वॉज सच अ वंडरफुल थिंग. अँड मला वाटतं ते तो काळ आमचा कधी संपलाच नाही. वी कॅरीड ऑन आफ्टर द चिल्ड्रन वर मॅरिड ऑल्सो. वी स्टील वर सो मच इन लव्ह विथ इच अदर. आता मला एक नाजूक प्रश्न विचारायचे. अनेकदा असं होतं की खूप मैत्रिणी जमतात, म्हणजे आमच्यावरून सांगते, तर कोणीतरी म्हणतं की प्रत्येकाने एकमेकांची ओळख करून द्या. मला अनेकदा असा अनुभव आलाय. एकटी म्हणते माझा नवरा इन्स्पेक्टर आहे, आमचा बिझनेस आहे, माझा नवरा वकील आहे, माझा नवरा
तर मला नेहमी त्याला वाटतं, अरे तुमचं इंट्रोडक्शन पाहिजे, तुम्ही कोण आहात, तुमची आयडेंटिटी काय, तुमची ओळख काय आहे हे सांगायला पाहिजे. माझा नवरा हे करतो ही तुझी ओळख नाही. इंडियन बायकांचं तेच चुकतं. दे लूज देअर आयडेंटिटी, जी मला विक्रमने कधीच करू दिलं नाही. जर तुला जर कोणी विचारलं तर तू हे सांगतेस का की माझा नवरा म्हणजे विक्रम गोखले, ग्रेट आर्टिस्ट, असं तू सांगते? अजिबात नाही. आणि त्यांनी मला तेच आधीपासून शिकवलं की यू हॅव टू हॅव युअर ओन आयडेंटिटी. तुझी आयडेंटिटी तुझी असली पाहिजे. त्यामुळे जेव्हा मी एअरलाईन जॉईन केली फर्स्ट आय जॉईन इंडियन एअरलाइन्स आणि नंतर मी एमिरेट्स जॉईन केली, इतकी की फायनली वेन आय रिटायर्ड ॲज अ ड्युटी ऑफिसर ऑफ एमिरेट्स एअरलाईन. ही यूज टू बी सो प्राऊड टू से माझी बायको एमिरेट्सची ड्युटी ऑफिसर आहे, दादा आहे ती एअरपोर्टला. आणि आय ऑल्सो सेड की मला कोणी विचारलं की आय एम वर्किंग फॉर एमिरेट्स, I am a duty officer with Emirates, and coincidentally my husband is Vikram Gokhale. But that used to come later. Oh, I never used to stake my identity on his identity. It was not a question of inferiority or superiority complex. We always had this understanding with each other की प्रत्येकाने आपापली, नुसती मी नाही, even my daughters, he always told them की प्रत्येकाची स्वतःची आयडेंटिटी असली पाहिजे. You should be known for yourself, not for your father or your husband or your son. Men are there in your life, but don't forget your own identity. And that you have to create. तुम्ही स्वतः क्रिएट करायची आपली आयडेंटिटी. तुम्हाला कोणी देणार नाही असं प्लॅटरवर. तुम्हाला हार्ड वर्क करायला पाहिजे टू क्रिएट युअर ओन आयडेंटिटी. ही टॉट मी अँड ही टॉट माय चिल्ड्रन लर्न फ्रॉम बोथ ऑफ अस. मी तेच म्हटलं, कारण मी त्यावेळेला विरोध म्हणते, अरे तू काय करतेस, तू साधी सेल्स गर्ल तरी सांग की यू हॅव टू बी प्राऊड, मी हे करते. तुझ्या नवरा काय करतो हे विचारलेलं नाहीये तुला कोणी, तू काय करते. ही फार इंडियन बायकांची मेंटॅलिटी आहे. सारखं नवरा काय करतो, नवरा काय करतो. अरे तुम्ही काय करता. ती जी आटपार असण्याची ही जी आहे ती आपल्या खूपशा इंडियन बायकांमध्ये नाही आहे. The moment they get married, they forget themselves. Okay, you be so much in love that you should forget, but don't forget what you are. आणि हे त्यांच्या नवऱ्याने त्यांना सांगायला पाहिजे. कारण बायका वाहवत जातात, बायका एकदम प्रेमात पडतात आणि मग मुलं येतात आणि मग एव्हरीथिंग इज माय हाऊस, माय लाईफ, माय हजबंड, माय. पण त्या नवऱ्याने त्यांना आठवण करून द्यायची की तू स्वतःला, हां, की स्वतःला विसरू नकोस. काहीतरी कर, काहीतरी कर, प्रूव्ह युअर सेल्फ. आणि तुझी आयडेंटिटी असली पाहिजे. त्यामुळे आय एम सो प्राऊड की ही वॉज ऑलवेज देअर बिहाइंड मी टू गिव्ह मी सपोर्ट फॉर दॅट. आता लग्न झाल्यानंतर तुझं करिअर करत होतीस का? हो, मी लग्न झालं त्याच्यानंतर मग मी ओबरॉयमध्ये सिक्युरिटी ऑफिसर होते. ओबरॉय शेरेटन जेव्हा होतं तेव्हा. आणि त्याच्यानंतर मी रिटन एक्झाम दिली इंडियन एअरलाइन्सची. पब्लिश व्हायचं त्यावेळेला अख्खं पार्ला कॉलेज घेतलं होतं आणि काही लाख मुलं एक्झामला बसली, काही 100 सिलेक्ट झाली, त्याच्यात माझा नंबर आला. आणि त्याच्यानंतर ओरल एक्झाममध्ये मी इंडियन एअरलाइन्समध्ये पहिली आले. त्यामुळे आय वॉज गिवन अ चॉईस अँड आय चोज बॉम्बे स्टेशन. तर इंडियन एअरलाइन्समध्ये मी नोकरी केली. आणि त्यावेळेला विक्रम वॉज स्ट्रगलिंग. त्यावेळेला अजून त्याची आयडेंटिटी झाली नव्हती. अँड यू नो हाऊ इट इज, नाटकांना आत्ता जी नाईट मिळते आणि त्यावेळेला जी मिळते. तर वेन माय सेकंड डॉटर वॉज बॉर्न तेव्हा मला इंडियन एअरलाइन्समध्ये असताना अबुधाबीला जायचा चान्स आला. तर मला एका पॅसेंजरने माझी सर्व्हिस बघून मला विचारलं की तुम्ही अबुधाबीला माझ्याकडे फ्रंट ऑफिसची नोकरी कराल का. माझ्याकडे पासपोर्टही नव्हता. मी घरी गेले. And let me make it very clear, I'm a CKP girl. त्यामुळे we are a little forward than most other girls. We are given lot of freedom in our house and we are given a chance to express ourselves and do things on our own. तर मी घरी येऊन यांना सांगितलं की मी नावाने आता फक्त तुझ्याशी बोलताना पण ऑल माय लाईफ मी फक्त आहोस म्हणाले त्यांना. आय एम स्टील दॅट ओल्ड स्टँडर्ड्स, ओल्ड टाइम्स. तर मी म्हटलं की मला असं चान्स आलं आहे, मी जाऊ का. फर्स्ट थिंग सेड ऑफकोर्स जायला पाहिजे.
इफ यू आर गेटिंग अ गुड चान्स, यू आर गेटिंग अ चान्स टू गो आउटसाईड अँड एक्सपिरियन्स, जायला पाहिजे. माझी धाकटी मुलगी फक्त 2 वर्षाची होती. बट ऑल माय अंकल्स, ऑल द सुळेज, they supported me and they said, no, you go. And my mother, my God, my mother was such a support to me. आई म्हणून मी म्हणते ना, मोठी माणसं घरात असली पाहिजेत. दे आर अ बिग सपोर्ट सिस्टम. नुसतंच तुमच्यासाठी नाही, पण इवन फॉर युअर चिल्ड्रन, अ बिग सपोर्ट सिस्टम. सगळे संस्कार त्यांच्याकडनं येतात, आजी आजोबांकडनं. माझी आई होती, ती मला म्हणाली, जा तू, तुला करिअर करायला पाहिजे, डोंट वरी अबाउट होम, मी आहे, 2 मुली मी बघीन. आणि मी अबुधाबीला गेले नोकरी करायला. वा, छान. आणि आय वॉज सपोज टू बी देअर फॉर 3 years, बट विक्रम मेट विथ अ व्हेरी बॅड ॲक्सिडेंट आणि मला रातोरात सगळं सोडून परत यावं लागलं. मी परत आले आणि त्याच वेळेला एमिरेट्स सुरू होणार होती. आय न्यू द मॅनेजर ऑफ एअर इंडिया इन दुबई. तोच नंतर एमिरेट्सचा फर्स्ट एरिया मॅनेजर झाला. त्यांनी मला विचारलं की वुड यू लाईक टू जॉईन. आणि माझ्याकडे क्वालिफिकेशन्स तसे होते. म्हणजे त्या काळात आज इंटरव्ह्यू द्यायचं, उद्या जॉईन व्हायचं, इतकं सोपं होतं. सो आय जॉईन्ड एमिरेट्स इन 1986. आय जॉईन्ड इन grade 4 अँड वेन आय रिटायर्ड इन grade 7. आणि आमचे सगळे प्रमोशन्स ॲज पर युअर केपेबिलिटी. कुठलंही हे स्लॅब्स वगैरे नाही, सगळं तुमचं परफॉर्मन्स इज ॲज पर परफॉर्मन्स रेकॉर्ड असेल तरच तुम्हाला प्रमोशन मिळतं. तर आय एम प्राऊड टू से की मी माझ्या हार्डवर्कनी मी ड्युटी ऑफिसरच्या पोस्टपर्यंत पोचले. पण मग स्टेजचं तुझं संबंध स्टेज नाही, मी केली काही नाटकं. मोहन काकांची 2 केली, समोरच्या घरात केलं, भावनाताई होत्या त्याच्यामध्ये, ते केलं. पण समहाव मी नाही रमले. आय एम अ लिटल टू अकॅडमिक माइंडेड आणि मला साधारण ते सगळं वातावरण मला फार आर्टिफिशियल वाटायचं. पण तुझं इतकं आरसपाणी सौंदर्य होतं, ते काय घरी त्यांना माहिती होतं. आय डिडंट वॉन्ट टू. चित्रपटात वगैरे नाही का? नाही, मी एकच फिल्म केली मी, ते सुद्धा कमी तिथे आम्ही म्हणतो तसं. माझा मुलगा नावाची एक मराठी फिल्म होती, ज्याच्यामध्ये एक कॅरेक्टर करणार होती. ती आयत्या वेळेला न आल्यामुळे मी शूटिंग बघायला गेले होते. लगेच आमचे ग्रेट, तू उभी राहा, हिला तयार करा. त्यामुळे मी ती फिल्म केली. आणि तसंच झालं आपली सिरियल जी होती टेलिव्हिजनची, काय रे श्वेतांबरामध्ये सुद्धा असंच झालं. कोणतरी आधी काम करणार होतं आणि त्या बाईने आयत्या वेळेला नाही सांगितलं. त्यावेळेला विक्रम म्हणाले, त्यांची अडचण आहे, तू कर. म्हटलं, अहो बाळ लहान आहे, असू दे ना, नो प्रॉब्लेम, विल टेक हर विथ अस फॉर द शूट. असं करून मी नेहाला अंगावर पाजत होते, ॲज टू गो फॉर द शूट विथ हर. पण अशा यांनी मी, म्हणजे नॉट बाय चॉईस, आय जस्ट डिड इट बिकॉज आय हॅड टू हेल्प समबडी एल्स. पण मी बाय चॉईस नाही, मी रमले नाही, मला नाही ती एवढी फील्ड आवडली. आता तुला कुठल्याही क्षेत्रात येताना किंवा चित्रपटात काम करताना, अमक्या नाटकात काम तू त्यांना विचारत असे की मी हे करू का, तसं ते तुला विचारत होते का? एव्हरी स्क्रिप्ट, एव्हरी स्क्रिप्ट दॅट यूज टू कम, किंवा कुठलंही स्टोरी सेशन झालं की फर्स्ट थिंग ही यूज टू कम होम अँड टेल मी की आज आमचं हे स्टोरी सेशन झालं, किंवा हे स्क्रिप्ट आहे नाटकाचं, मला तरी चांगलं वाटते, तू पण जरा वाच अँड लेट मी नो. तर वीज, बिकॉज माय फील्ड वॉज, आय न्यू अबाउट थिएटर किंवा फिल्म्स, वी यूज टू डिस्कस की हे कसं करता येईल, हे तुम्हाला काय वाटतं, काय त्याच्यामध्ये चांगलं करता येईल, अजून तुम्हाला काय चांगलं करता येईल. यूज टू ऑलवेज टेक माय ओपिनियन अँड नॉट जस्ट टेक ओपिनियन. इंडियन पुरुषांची, नॉर्मल पुरुषांची सवय मी तुला सांगते, ओपिनियन घेतात अँड दे फॉरगेट इट, किंवा स्वतः आणि किंवा असं म्हणतात की नाही नाही, माझ्या बायकोला मी सगळं स्वातंत्र्य देतो, मी सगळं तिच्या बाबतीत सगळं ऐकतो, पण घरी काय परिस्थिती असते ते त्या बायकोलाच माहिती असते. माझं अगदी उलटं होतं. वेन ही यूज टू टेक माय ओपिनियन or whether we sat down and discussed something, it was very important to him. Not just because of my opinion, he used to take pride in whatever I used to do. किंवा ते विचारायचे, किंवा मी खूप, माझं वाचन खूप आहे, मी चिक्कार वाचते, त्यामुळे ते मला विचारायचे, ही स्टोरी तुला वाटते? आणि मी, आय थिंक आय हॅव रेड दिस स्टोरी, हिचकॉकची एक स्टोरी साधारण अशी आहे का? देन वी यूज टू सिट अँड डिस्कस की ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत,
किंवा कुठली तरी फॉरेन मी चांगली फिल्म बघितली तर आय हॅज टू वेट फॉर हिम टू कम होम टू टेल हिम ही बघा पिक्चर, हा तुम्ही पिक्चर बघाच, काय काम केलं आहे त्यांनी. देन ही इज टेलिव्हिजन अजिबात आवडत नाही, फिल्म्स वेळ नाही, पण मी त्यांना जर सांगितलं की हा रोल तुम्ही बघा तर ही विल टेक टाईम टू सी इट अँड ॲप्रिशिएट. मगाशी तू बोलता बोलता आता म्हणालीस की इंडियन पुरुषांची टेंडन्सी असते की मी माझ्या बायकोला सगळं स्वातंत्र्य दिलंय, तिने हवं ते करावं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर हे एक वाक्य हळूच ते जोडतात, मी तिला स्वातंत्र्य दिले, तिने हवं ते करावं, घरातलं सगळं सांभाळून तिला जे करायचंय ते करावं. नाही 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 नाही, याविषयी काय म्हणणं? अजिबात नाही. मला तर मी तुला सांगते, मी जेव्हा रात्री ड्युटी करायची, माझी बहुतेक फ्लाईट्स रात्री असायच्या, मी निघताना त्यांना फक्त फोन करायचे की मी निघाले रिपोर्टमधनं, की तू आज ब्रेकफास्ट काय खाणार. हिज टू मेक वंडरफुल एग्स, कुठल्याही प्रकारचे. म्हटलं एक ऑमलेट करून ठेवा ना माझ्यासाठी. मी घरी आले की माझ्यासाठी ऑमलेट, ब्रेड, चहा रेडी. कुठला नवरा करतो असं? सगळ्यांसाठी करायचे. अँड ही इज टू हेल्प, बिकॉज वेन ही वॉज नॉट इवन मॅरिड त्यावेळेला ते आईला किती मदत करायचे स्वतःच्या. हिज आई मदर इज टू बी सिक अ लॉट ऑफ टाइम्स, सो मच हेल्प इन द हाऊस. आईला काही करू द्यायचे नाहीत ते. वृषाली, विक्रमजी माझे चांगले मित्र होते, आमच्या घरी अनेकदा यायचे, कारण चित्रपटाच्या संदर्भात आम्ही भेटायचो. त्यावेळेला आज विक्रमजी असते तर माझ्या शोवर नक्की आले असते आणि खूप छान गप्पा झाल्या असत्या. मी नसते आले ना? नाही नाही, मी तुलाही बोलवलं असतं. असं कसं? तू सुद्धा ॲज गुड ॲज त्यांच्या इतकी छान हिरोईन आहे. बट ही वॉज विक्रमजी आफ्टर ऑल. तर मला त्यांचे विचार कसे होते किंवा कुठलाही रोल करताना ते कशा प्रकारे त्याचा अभ्यास करत, हिंदी चित्रपटात काम करताना त्यांच्या म्हणजे त्यांचे विचार कसे होते, भावना कशा होत्या, याविषयी जरा सांग ना. ही वॉज एन एक्स्ट्रीमली स्टुडियस पर्सन. म्हणजे कुठलाही रोल करताना त्याच्याबद्दल ते खूप स्टडी करायचे. आता त्यांनी आघात नावाचा पिक्चर केला, कारण ही वॉज अ डॉक्टर इन दॅट. तर त्यांनी जवळजवळ 50 पुस्तकं वाचली त्याच्यावरती, डॉक्टर्सना भेटले, अनेक ऑपरेशन थिएटर्समध्ये गेले की नुसतं ते नर्स जेव्हा एखादं स्कॅल्पेल किंवा हे हातात देते तेव्हा त्याची कसं घ्यायचं असतं, ते कसं घ्यायचं असतं, तिने कसं द्यायचं असतं किंवा काय बोलायचं असतं, बरोबर जे टेक्निकल टर्म्स आहेत हे त्यांनी अनेक डॉक्टर्सबरोबर डिस्कस केले. असं सगळ्या रोलच्या बाबतीत ही वॉज व्हेरी सिरियस. ते कधीही कुठला रोल असं गंमत म्हणून बरोबर करायचं असं नाही, फुल स्टडी ऑफ दॅट कॅरेक्टर. ते खूप स्टुडियस होते. त्यांच्याकडे प्रचंड आमची एक मोठी लायब्ररी आहे, त्याच्यामधनं ते खूप वाचन करायचे. जितकं लोकांकडनं घेता येईल, जितकं वाचनातनं मिळेल तितकं ते आत्मसात करायचे. अनेक मोठ्या मोठ्या लोकांची आमच्याकडे ऑटोबायोग्राफीज आहेत. त्या लोकांनी काय काय केले, राईट फ्रॉम सत्यजित रे टू ट्रुफो किंवा हिचकॉक यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यात तर त्यांनी स्टडी काय केलं की ऑटोबायोग्राफी त्यांनी काय केलं, त्यांचे काय अफेअर होते नाही, त्यांनी काय कॅरेक्टर्स करताना काय स्टडी केला, इतकं ते इनडेप्थ स्टडी करायचे. ही वॉज एक्स्ट्रीमली स्टुडियस. आणि नुसते पुस्तकांसाठी पुस्तकं नाही, ही इज टू स्पीक अबाउट इट. अकॅडमी होती त्यांची पुण्यामध्ये, वेर ही इज टू टीच ॲक्टिंग अँड ऑल ॲस्पेक्ट्स. नुसतंच आपलं ॲक्टर म्हणून नाही, त्यांना मेकअपबद्दल माहिती होती, स्क्रीन रायटिंग माहिती होतं, सगळे ॲस्पेक्ट्स. आणि सगळे ॲस्पेक्ट्स त्यांनी स्टडी केले होते. इतकंच नाही की डेझमंड मॉरिसच्या 4 पुस्तकं आमच्याकडे आहेत, मॅन वॉचिंग, ॲनिमल वॉचिंग, यूज ऑफ बॉडी लँग्वेज. ते प्रत्येक गोष्ट स्टडी करून करायचे. ही वॉज व्हेरी स्टुडियस. कधी त्यांनी लाईटली नाही काही घेतलं. आणि ते दिसायला जितके सिरियस, म्हणजे बाहेर जितके सिरियस होते ना, तितकेच ते घरामध्ये अत्यंत ह्युमरस होते. म्हणजे आमचं हसून हसून पोट दुखायचं. लोकांना असं वाटत नाही, त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही तरी स्टर्न, बट दॅट वॉज ओनली हिज एक्सटिरियर. पण एक तर ऑनेस्टी, कुठल्याही गोष्टीमध्ये ऑनेस्टी. त्यांना खोटं, डिसऑनेस्ट गोष्टी आवडायच्या नाहीत, खोटेपणा आवडायचा नाही, खोटी माणसं आवडायची नाहीत, हिपोक्रेटिक माणसं आवडायची नाहीत, जी आहेत ती सरळ माणसं आवडायची. ही वॉज व्हेरी सिम्पल पर्सन. नॉट दॅट ही वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ एक्स्ट्राविगंट थिंग्स. हां, त्यांना गाड्यांची आवड होती म्हणून काय लगेच त्यांनी 15 गाड्या नाही घेतल्या. आपल्या जितकी गरज आहे तेवढंच. आणि वायफळ अननेसेसरी खर्च नाही करायचा, पण आवश्यक ते करायचं. आपल्या कम्फर्टसाठी जे पाहिजे ते करायचंच.
He will not travel by rickshaw. He will travel by his own car because he says that is my necessity. Not because what people are thinking about me, what I need to do for my comfort so that I give the best to my audience. त्याच्यासाठी मी करायला पाहिजे. Very honest in whatever he is to do. Honesty not only त्यांच्या वागण्या बोलण्यात त्यांचं नेचरच तसं होतं. कुणालाही फसवायचं नाही, कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही. तर त्यांच्या तोंडात कधीही शिव्या नाहीत. पण सालस म्हणतात माणूस तसा. सिम्पल मॅन, सिम्पल इटिंग, सिम्पल थिंकिंग, काहीही एक्स्ट्रा वेळ. आणखीन एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मला वाटते, एकीकडे ते दिल दे चुके सनम सारख्या हिंदी चित्रपटात काम करत होते आणि एकीकडे दूरदर्शनच्या सिरियलमध्ये करत होते. सह्याद्री चॅनलवरती एका एपिसोडचे त्या निर्मात्याला 35,000 मिळतात. त्या 35,000त 5-6 कॅरेक्टर, डिरेक्टर, म्हणजे काय मिळत असणार हे माहिती आहे. त्या मालिकेचा दर्जा काय असतो हेही सगळ्यांना माहिती आहे. जेणेकरून लोक सह्याद्री चॅनल बघत नाहीत आणि दुसरे चॅनल बघतात. तर अशा सिरियलमध्ये सुद्धा ते तितक्याच सिन्सिअरली कामं करत असत. ही हॅड अ व्हेरी क्लिअर कट थिंग इन हिज माइंड की मी हिंदी करतोय ते पैशासाठी करतोय, पण मी मराठी करतोय किंवा मी दूरदर्शन करतोय, आय एम नॉट डुईंग इट फॉर मनी. आय एम डुईंग दूरदर्शन बिकॉज इट रीचेस द स्मॉलेस्ट विलेज वेअर आय कॅन गिव्ह सम कॉन्ट्रीब्युशन ऑफ माइन टू द पीपल इन द अगदी जे पोरेस्ट पोर, ज्यांना केबल टी व्ही नाही अफोर्ड करू शकत, जे फक्त दूरदर्शन बघतात, मला त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. मी तेच विचार करायची, ह्या प्रोड्युसरला विक्रमजी कसं काय अफोर्ड करू शकतो. नेव्हर यूज्ड टू आस्क की मला तुम्ही किती. सह्याद्रीच्या एपिसोडचे 35,000 कधी पैशाचा विचार नाही केला. म्हणजे कोणी सांगितलं की हे दूरदर्शनसाठी कधी. ही वॉज अ ब्रँड अँबॅसेडर ऑफ बॉम्बे टीव्ही. कधीही पैसे नाही. दूरदर्शनसाठी करायचंय, ठीक आहे, करायचंय मला, तुम्ही मला पैसे सांगू नका, ठीक आहे, दिलेत तर दिलेत, नाही तर नाही, मला माझे कन्व्हेन्सचे फक्त दिलेत तरी चालेल, नाही दिलेत तरी चालेल. ही वॉज व्हेरी क्लिअर कट इन दिस. आणि हिंदीचे ते म्हणायचे मी दाबून पैसे घेणार बिकॉज आय एम डुईंग दिस फॉर मनी, सो आय हॅव टू बी व्हेरी क्लिअर इन व्हॉट आय एम डुईंग. सो कुठेही कन्फ्युजन नव्हतं मनामध्ये. घरी तुमचे आणि त्यांचे कधी वाद वगैरे व्हायचे का? भरपूर. We used to fight like mad. We had, because see, I'm 11 years younger than him. I'm from Bombay, he's from Pune. So there is a big cultural, academic, सगळेच खूपच मोठा डिफरन्स होता. So we used to have a lot of arguments. But we used to have arguments not for the sake of fighting. There used to be some base for our arguments. आणि एक गोष्ट आम्ही कधी करत, कितीही भांडलो तरी we never used to go to bed without sorting our problems. I never went to bed angry. He never went to bed angry. जे काय होतं, we used to fight. कुणा नवरा बायकोंची भांडणं होत नाहीत because you're two different identities. आणि तरी सुद्धा you are staying together after such a long time. You are going to have differences. आमच्या घरी आले की ते त्यांना आमच्या घरी केलेली कोबीची भाजी खूप आवडायची. मला आश्चर्य वाटायचं, कोबीची भाजी आवडते जी कुणाला फारशी आवडत नाही, तर त्याला कोबीची सगळ्या भाज्या आवडायच्या. ही वॉज ॲट हार्ट ही वॉज अ टोटल ब्राह्मण. मी CKP आहे. आय एम टोटली, म्हणजे मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे. हिज मदर इज अ मराठा, माय मदर इज अ मराठा. पण ही स्टील लाईक स्मॉल थिंग्स, म्हणजे वरण भात तूप लिंबू, भाकरी पिठलं. विक्रमजी काय करू जेवायला? वरण भात तूप लिंबू आणि कोबीची भाजी. तू करतेस ना, ती मला आवडते, ती आंबट गोड कोबीची भाजी. आणि असे ते सगळ्या भाज्या, अगदी कारल्याची भाजी सुद्धा, काही नाही त्यांना. आणि ताटात जे पडलं असेल त्याच्याबद्दल कधीही ही नेव्हर यूज्ड टू स्पीक बॅड. मीठ घातलं नसलं तरी ही विल ईट इट. मी जेवताना म्हणायचे, अहो आज विसरले मी याच्यात मीठ घालायला, ठीक आहे ना, कधीही नाही, नो वे. ते म्हणाले मी इतकं दारिद्र्य बघितलेलं आहे की आय नो हाऊ टू व्हॅल्यू फूड. अँड माय चिल्ड्रन वर ऑल्सो टोल्ड, ताटात टाकायचं नाही. शूटिंगच्या तिकडे बोर्ड असायचा, वेरेवर ही इज डिरेक्टिंग. रोहितला माहिती असेल की कोणीही ताटात टाकायचं नाही. तर ताटात टाकलं तर त्या दिवशीचं तुमचं पेमेंट कॅन्सल. लोक अशी फोटो काढून दाखवायचे, काका
माझं ताट बघा, माझं मी सगळं खाल्लेलं आहे असं करून. पण ताटात नाही टाकायचं, अन्नाची कदर करायची. अन्न, पाणी, वेळ या सगळ्या गोष्टी आपल्याला फ्री मिळतात म्हणून त्याची अशी तुम्ही वेस्ट नाही करायचं. दॅट ही हॅड टॉट मी अँड ही हॅज टॉट हिज चिल्ड्रन ऑल्सो. नो वेस्टेज. म्हणजे कधी कधी मी चिडायचे, एक रूममधनं दुसऱ्या रूममध्ये गेले लाईट बंद, अहो तुम्ही किती सारखे लाईट ऑन ऑफ करताय, त्याच्यामध्ये जास्ती इलेक्ट्रिसिटी जाते, ते तू मला काही सांगू नकोस. पण रूममधनं जाताना काही कारण नसताना लाईट चालू आहेत, पंखे चालू आहेत, नॉट डन. आज आणि सारखे आम्हाला पाण्याच्या बाबतीत तर सारखे सांगायचे, महाराष्ट्रात मराठवाड्यात लोकांना पाणी मिळत नाही आहे, डोंट वेस्ट वॉटर. विनाकारण आपण नळ सोडून ठेवलाय, दात बर्ष करते, काय गरज आहे का? कुठल्याही गोष्टीचं वेस्टेज इन्क्लुडिंग टाईम, एनर्जी, यू शुड नॉट डू. आणि माझ्या मुली शाळेत जाताना आमच्याकडे 2-2, 3-3 गाड्या होत्या, त्या चालत जायच्या शाळेत. नंतर माझी धाकटी सायकल घेऊन जायची. पण कधीही त्यांना मुलांना त्यांनी गाडी दिली नाही. इतर मुलं जात आहेत ना चालत, आणि किती आहे आपल्या घरापासून पार्ले टिळक विद्यालय किती लांब आहे. सो यू शुड वॉक अँड यू शुड गो. इट्स गुड एक्सरसाइज. आणि हे नाही लाडबीड नाही, कॉलेजला जाताना ड्रायव्हर गाडी सोडायला, गाडीतून सोडायला, नॉट डन. सगळ्यांसारखंच तुम्ही राहायचं. एक्झाम्पल मी तुला सांगते. माझी मोठी मुलगी बँकेत आली होती. हे जेव्हा बँकेत गेलं की मॅनेजर बोलवायचे की कम अँड सिट इन साईड म्हणून. तर थोड्या वेळाने मॅनेजरनी त्यांना सांगितलं, अहो तुमची मुलगी तिकडे लाईनमध्ये उभी आहे. तर ते म्हणाले, हो ती काहीतरी पैसे डिपॉझिट करायला आली असेल. तर पिऊनला पाठवलं की त्यांना बोलून आणा आतमध्ये, मोठी मुलगी माझी आसावरी. तर त्यांनी बोललं, हो काय बाबा. तर ते म्हणाले, तरी तुझे बाबा इथे बसलेत. म्हणाले, हो माहिती आहे मला. मग तू लाईनीत का उभी आहेत? हो मला पैसे डिपॉझिट करायचे. तू इथे नाही, ते विक्रम गोखले आहेत, ते तुमच्यावर बसलेत, मी त्यांची मुलगी आहे. आय हॅव टू स्टँड इन द क्यू लाईक एव्हरीबडी एल्स. अँड ही सेड राईट, स्टँड इन द क्यू. त्यांनी नाही एनकरेज केलं, अजिबात नाही, की मुलगी आहे म्हणून काय झालं, यू हॅव टू डू व्हॉट यू हॅव टू डू. ती म्हणाली, हो बाबा मी लाईनीत उभी राहते, मी माझे पैसे भरेन आणि घरी जाईन. पण ही डिडंट अलाउ अननेसेसरी पॅम्परिंग, नॉट डन. आणि ही शिस्त आपण लावायची असते मुलांना. बाकी कोण नाही सांगणार तुम्हाला की असे करा, नाहीतर पॅम्पर करून आपण बघतोच होत हल्ली काय वाट लागते नवी या पिढीची. सो नो पॅम्परिंग. आणि जिथे पॅम्पर करायचं तिथे अत्यंत भरपूर लाड करायचे मुलांचे, पण अननेसेसरी पॅम्परिंग नॉट डन.